इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। इंडियन एअर फोर्स ग्रुप सी ची भरती निघाली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येते आणि फॉर्म भरणे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 15 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये सिलेक्शन होण्यास जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर ही जी भरती निघाली ऑफलाईन ही भरती ऑफलाईन भरती असल्यामुळे जास्त कॉम्पिटिशन नसते, जास्त मुलं इकडे फॉर्म भरत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि इंडियन एअर फोर्स ग्रुप सी मध्ये कोणकोणते पद असणार आहे? कुक झालं, लॉन्ड्रीमन झालं, हाऊसकीपिंग स्टाफ झालं, मेस स्टाफ झालं, मल्टीटास्किंग MTS झालं। तर असे काही पदे यामध्ये 10वीच्या बेसिसवरचे आहे। 10वी पास आणि 12वी पासवर यामध्ये आपल्याला इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये फॉर्म भरता येते। या भरतीमध्ये वयोमर्यादा काय असणार आहे, उंची किती असणार आहे, छाती किती असणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, संपूर्ण माहिती इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीबद्दल सांगणार आहे। आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, इंडियन एअर फोर्स ग्रुप सी भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे 15 जून 2025 पासून आपलं वय यामध्ये गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला SC/ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल ₹1 सुद्धा या भरतीमध्ये फी लागत नाही। आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा ₹30,000 प्लस आपल्याला पगार भेटणार आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे इंडियन एअर फोर्स ग्रुप सी ची। तर चांगली ही म्हणजे पहिल्यांदाच जे आहे 10वी पाससाठी ही भरती चालून आलेली आहे। तर नक्की यामध्ये फॉर्म भरा, कारण की जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे, कारण की ऑफलाईन भरती आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते की ऑफलाईन भरतीचा फॉर्म वगैरे कसा पाठवायचा। ऑनलाईन तरी भरपूर मुलं फॉर्म भरून टाकान, पण ऑफलाईनमध्ये भरपूर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो दिक्कत येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्याने भरला त्यांनाच भरला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण कोणकोणते पद आहेत तर ते तुम्हाला सांगून देतो आणि काय काय पात्रता त्यामध्ये लागते ते तुम्हाला सांगून देतो। पहिलं जे पद यामध्ये निम्न श्रेणी लिपिकचं पद आहे, 14 जागा आहे। यामध्ये 12वी पास पाहिजे, त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आपल्या यामध्ये असलं पाहिजे। दुसरं जे पद असणार आहे यामध्ये हिंदी टायपिस्टचं पद आहे, तर 2 जागा यामध्ये शैक्षणिक पात्रता 12वी पास पाहिजे, त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आपल्या यामध्ये असलं पाहिजे। तिसरं जे पद यामध्ये असणार आहे तर ते स्टोअर कीपरचं पद आहे, 16 जागा यामध्ये। आणि यामध्ये फक्त 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते फ्रेशर विद्यार्थ्यांना। आणि त्याचबरोबर चौथं जे पद असणार आहे सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरचं पद आहे, यामध्ये 8 जागा। आणि यासाठी जे शैक्षणिक पात्रता मागितली आहे तर 10वी पास पाहिजे, तुम्ही हलके व अवजड वाहन चालक परवाना पाहिजे आणि 2 वर्षाचा आपला अनुभव यामध्ये असला पाहिजे। पाचवं जे पद यामध्ये असणार आहे तर ते कुकचं पद आहे, कुकमध्ये 12 जागा आहे। आणि यामध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे 10वी पास तुम्ही पाहिजे, त्याचबरोबर ITI डिप्लोमा पाहिजे कॅटरिंगचा आणि 1 वर्षाचा आपल्याला यामध्ये अनुभव पाहिजे। त्यानंतर 6वं जे पद आहे हे पेंटरचं पद आहे, 3 जागा यामध्ये। आणि यामध्ये 10वी पास तुम्ही पाहिजे प्लस पेंटरचा ITI तुमच्याजवळ पाहिजे। त्याचबरोबर 7वं जे पद आहे हे कार्पेंटरचं पद आहे, यामध्ये तुम्ही 10वी पास पाहिजे प्लस ITI पाहिजे तुमच्याजवळ कार्पेंटरचा। त्यानंतर 8वं जे पद आहे हाऊसकीपिंग स्टाफचं पद आहे, 31 जागा, यामध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर 9वं जे पद आहे यामध्ये लॉन्ड्रीमॅनचं पद आहे, 3 जागा यामध्ये सुद्धा आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे 10व्या क्रमांकाचं जे पद आहे हे मेस स्टाफचं पद आहे, यामध्ये 7 जागा आणि यामध्ये फक्त 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर 11वं जे पद आहे यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफचं पद आहे, म्हणजे MTSचं पद आहे, 53 जागा यामध्ये बऱ्यापैकी, यामध्ये सुद्धा आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना। 12वं जे पद आहे तर त्या वल्कनायझरचं पद आहे, यामध्ये 1 जागा आहे, तर यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। तर असे भरपूर असे पद आहे की 10वी
च्या बेसिसवर यामध्ये आणि 153 जागा टोटल यामध्ये निघाली आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे। तर चांगली जे इंडियन एअरफोर्स ग्रुप सी ची ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये असणार आहे फिजिकल, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षेवर आपली निवड असणार आहे। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसू शकते, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर पेपरवरच आपल्या यामध्ये निवड होणार आहे। पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं त्या ठिकाणी मेजरमेंट घेतलं जाणार आहे, म्हणजे हाईट वगैरेच घेतले जाणार आहे। तर यामध्ये ग्राउंड वगैरे नाही आहे। तर यामध्ये असे जे पण 10वीच्या बेसिसवरचे पद आहे, त्याचबरोबर टायपिंगचे पद आहे, यामध्ये हाईट लागत नाही, कमी म्हणजे लागत नाही, एक लक्षात ठेवा। तर हाईट यामध्ये लागत नाही, एक लक्षात ठेवा। तर आपलं त्या ठिकाणी नॉर्मली हाईट त्या ठिकाणी ते मोजणार आहे फक्त बस, आणि यामध्ये ग्राउंड नाही आहे। तर मेन आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर ते पेपरवर होणार आहे। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीच्या, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून अभ्यास करा, कारण की चांगली जे हे भरती निघालेली आहे। आणि जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करणार, अभ्यास करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर ऑफलाईन भरती जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे। तर या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो। इंडियन एअरफोर्स ग्रुप सी भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅटेगरी वाईज यामध्ये पदे दिलेले आहे। तर बघू शकता भारतीय वायुसेना डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट इन IAF, तर ॲडव्हर्टिजमेंट। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता UR कॅटेगरीच्या 75 जागा, OBC कॅटेगरीच्या 29 जागा आहे, SC कॅटेगरीच्या 26 जागा आहे, आणि ST कॅटेगरीच्या 7 जागा, EWS कॅटेगरीच्या 11 जागा। आणि तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टोटल यामध्ये 153 जागा यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर कॅटेगरी वाईज यामध्ये शैक्षणिक पात्रता दिली आहे प्रत्येक पदामध्ये, बघू शकता तुम्ही। आणि यामध्ये पद जे असणार आहे तर ते असणार आहे लोअर ड्रायव्हर, क्लर्कच्या 10 जागा आहे, हिंदी टायपिस्टची 1 जागा आहे, कुकच्या 12 जागा आहे, स्टोअर कीपरच्या 16 जागा आहे, कार्पेंटरच्या 3 जागा आहे, पेंटरच्या 3 जागा आहे, मल्टीटास्किंग MTechच्या 53 जागा आहे, आणि मेस स्टाफच्या 7 जागा आहे। त्याचबरोबर लॉन्ड्री मॅनच्या 3 जागा आहे, हाऊसकीपिंग स्टाफच्या यामध्ये 31 जागा, वाल्कनीसरच्या 1 जागा, आणि सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या 8 जागा यामध्ये। आणि टोटल तुम्ही बघू शकता 148। त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनच्या सुद्धा यामध्ये 12 जागा यामध्ये आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता तर प्रत्येक पदामध्ये या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। तर सर्वात जास्त जे पद आहे हे 10वीच्या लेवलचे यामध्ये आहे। त्यानंतर बघू शकता वयोमर्यादा 18 ते 25 आहे, SC/STला 5 वर्ष सूट यामध्ये आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 मार्काचा हा पेपर असणार आहे, बघू शकतो तुम्ही या ठिकाणी। मोड ऑफ सिलेक्शन प्रोसेस, तर ह्या काही पॅटर्न यामध्ये पेपरमध्ये असणार आहे। आणि त्यामध्ये ग्राउंडचं सुद्धा यामध्ये उंची वगैरे काही यामध्ये दिलेली नाही। तर बघू शकता रिटन टेस्ट 100% वेल्टेज, त्यानंतर बघू शकता स्किल प्रॅक्टिस फिजिकल टेस्ट। तर ही संपूर्ण जाहिरात आणि हा फॉर्म या ठिकाणी तुम्ही बघू शकता। हा जर फॉर्म पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपवर हा भेटणार आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची।